मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत की शिवणकामाचा म्हणजे नवीन जर तुम्ही व्यवसाय चालू केला असेल टेलरिंग बिझनेस, तर टेलरिंग बिझनेसमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं असतं आणि जेव्हा तुम्ही नवीन असता त्या गोष्टीमध्ये चुका जर होत असतील तर ही खूप मोठा म्हणजे आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये धोकादायक गोष्ट असते. तर ती कोणती? तर सुरुवातीला आत्ता मी ही एक पिशवी दाखवते तुम्हाला. ह्या पिशवीमध्ये माझ्याकडे काल अल्ट्रेशनची कामं आली होती. आता तुम्ही म्हणाल की अल्ट्रेशनमध्ये काय आहे वगैरे काय असं. तर अल्ट्रेशनचं काम पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की अल्ट्रेशनच्या कामामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट कमी आणि आपल्याला कस्टमर मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ह्याचं काय रिझन आहे? कारण की बघा, अल्ट्रेशनच्या कामामध्ये आता माझ्याकडे 5 टॉप आलेले आहेत. 5 टॉप मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीचे आपले 5 टॉप आलेले आहेत. मी काल रात्री याला मार्क करून घेतलं, म्हणजे आज मला फटाफट असं हे करता येईल. आणि असं नाही समजायचं की अल्ट्रेशनच्या कामामध्ये मला 20-30 रुपये मिळत आहेत तर त्याच्यामध्ये काय म्हणजे मला इन्कम कमी आहे किंवा असं नाही विचार करायचा. कोणतंही काम आलं ना, तर आपल्याला पैशापेक्षा कस्टमर जोडणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर एकदा जर तुम्ही पैशाच्या मागे धावत बसलात तर तुम्हाला कोणतंच काम म्हणजे असं वाटणार नाही की मी ती गोष्ट करावी. तुम्हाला काय वाटेल, कमीच पैसे मिळणार आहेत, मला जास्त पैसे मिळणार नाही आहेत, मग ते काम आपल्याला छोटं वाटतं. तर आपण असं न करता आपल्याकडे येणारं काम येतं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की काम येणंसुद्धा खूप मोठी गोष्ट असते सुरुवातीच्या टायमामध्ये. जेव्हा आपल्या कस्टमर भरपूर बेस तयार होतो त्यावेळेला तर प्रॉब्लेम नसतात, पण जेव्हा नवीन असतो तुम्हाला जे काम भेटेल ते काम करायचं आहे आणि ते काम तुमच्या एकदम परफेक्शननी आणि इमानदारीने तुम्हाला ते काम कस्टमरपर्यंत पोचवायचं आहे. तर मी इथे अल्ट्रेशनचं काम, मला 5 कुर्तीज आलेल्या आहेत. मी सुद्धा नवीन एरियामध्ये आलेले आहे. माझ्याकडे सुद्धा आधी जुन्या एरियामध्ये मी जेव्हा होती त्यावेळेला माझ्याकडे खूप जास्त काम होतं, पण आता सध्या मला 1 महिना झालेला आहे की नवीन एरियामध्ये आहे. तरीसुद्धा आपल्याकडे इतकं काम येतं आहे, तर मी म्हटलं नवीन माझीसुद्धा नवीन एरियामध्ये हे आहे, तर मी म्हटलं तुम्हालासुद्धा ह्या गोष्टीची थोडीफार माहिती द्यावी, जेणेकरून तुमचासुद्धा कॉन्फिडंट लेवल वाढेल. ओके. आता इथे मी काही रात्रीचं काम केलेलं आहे. असं काहीतरी गोष्टी करत राहायच्या की म्हणजे रात्रीच्या टाईम दिवसाचा टाईम आपला वाचेल किंवा ह्या सगळ्या गोष्टीचं बारीक गोष्टीचं एक मॅनेज करून ठेवायचं की माझं काम दुसऱ्या दिवशी झटपट कसं होईल. तर माझ्याकडे अशा 5 कुर्तीज आलेल्या आहेत. मी काय सरळ करत नाही आहे, मी फक्त दाखवते असं. तर 5 कुर्तीचं काम आपल्याकडे आलेलं आहे. ह्याचा जे बिल आहे हे बघा, हे सुद्धा आहे. कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला फिटिंग करायचं आहे. आणि हे जे बिल आहे ते आपल्याला 110 रुपये आपलं टोटल होते. 20-20 रुपयाचे फक्त साईडून फिटिंग करायचं आहे. आणि एक जो आहे त्याला हाताला बाही त्याची लावायची आहे. पण त्याला बाही हे बघा, ह्यालासुद्धा काम कसं करायचं सांगते. हे मला तिने सांगितलं पूर्ण असं ओपन करायला. हे ओपन करून नंतर ही जी बाही आहे त्याला अटॅचमेंट करायची. ही जी बाही ती अटॅचमेंट करायची. काहीकांचं काय असं, इथे आपलं जाड असतं ना, इथे असं जाड पद्धतीत असतं, तर आपण काय करतो इथून खालून थोडंसं अटॅच करून हे वरती असं थोडंसं घेतो. पण ती बोलली की मला इथे खूप जास्त जाडसर वाटतं आहे, त्याच्यामुळे मला हे ओपन करूनच पाहिजे. म्हणून मी इथं ओपन केलं रात्रीला, म्हणजे आपल्याकडे आज संध्याकाळी ती कस्टमर घ्यायला येणार आहेत, म्हणून आपलं झटपट असं होऊन जाईल. ते झाले 3 कुर्तीज. हा एक आहे 4. फक्त साईडला फिटिंग जी करायची आपल्याला, शोल्डर ओपन नाही करायचं आहे, बाही ओपन नाही करायची, फक्त आपल्याला साईड फिटिंग करायची आहे, तर त्याचे मी 20 रुपये घेते. आणि जर बाही अटॅच जर करायची असेल तर त्याचे मी 30 रुपये घेते. अशा पद्धतीने माझा कुर्ती फिटिंगचा रेट आहे. आणि नवीनसुद्धा तुम्ही जर बिझनेस स्टार्ट केला असेल तर ह्या कामापासून सुरुवात करा. कारण की जेव्हा आपली फिटिंग लोकांना आवडते त्यावेळेला लोकांना कळतं की आपल्याला
नॉलेज आहे ह्या कामामध्ये, मग काय बोलणार, तुला ब्लाऊज शिवता येतं का, तुम्हाला ड्रेस शिवता येतं का, तुमच्याकडे कुठल्या कुठल्या व्हरायटीच्या फॅसिलिटीज आहे, तेव्हा कस्टमर आपल्याकडून माहिती काढायचा प्रयत्न करतो. जर तुम्ही हेच काम परफेक्ट नाही केलं तर मग कस्टमरचा विश्वास तिथं डगमगू शकतो आणि आपला कस्टमर तिथून निघून जाऊ शकतो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ह्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे काय, माझ्याकडे काल ती मला द्यायला आली, पण कधी पण काय करायचं, तुम्ही जेव्हा कपडे घेताना त्यावेळेला ते कपडे नीट बघून घ्यायचे. कधी कधी काय असतं, कस्टमरला माहीतच नसतं की त्यांच्या कपड्यामध्ये काय फॉल्ट आहे. काही काही कस्टमरच्या कपड्यामध्ये पहिल्या सुरुवातीलाच त्याला डाग असतात किंवा कुठे कुठे असं डॅमेज झालेला असतो पीस. तर त्या गोष्टी आपल्याला कस्टमरला दाखवून द्यायचं आहे. उगाच कस्टमरला नंतर वाटायला नको की आपल्याकडं आला तेव्हा ते डॅमेज झालं किंवा डाग लागला. तर असं होतं खूप साऱ्या कस्टमरचं, मग आपल्यावरती विश्वास राहत नाही. म्हणून सुरुवातीला चेक करून घ्यायचं त्यांच्या समोरच. आता मी तुम्हाला सांगते, ह्याच्यामध्ये मी सुद्धा चेक केलं जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा. ह्याच्यामध्ये तिला ते व्हाईट कपडा आहे, तर इथं असा डाग होता, दिसतोय का, इथे असा डाग होता. तर तिला मी दाखवून दिला की तुमच्या कपड्याला ऑलरेडी डाग आहे म्हणून. उगाच नंतर नको तिला वाटायला की आपल्याकडून कुठेतरी डाग लागला आहे. आणि इथेच कुठेतरी डॅमेजसुद्धा झालेला आहे, छोटासा असा होलसुद्धा आहे तिच्या कपड्याला. हे बघा, दिसतोय, हां, असा होल होता. मग तिला मी दाखवून दिलं, कारण की हा जो कुर्तीज आहे तो नवीनच आहे. आणि नंतर मग तिला असं वाटायला नको की आपल्याकडून डॅमेज झालेला आहे किंवा आपण व्यवस्थित ठेवलं नाही, असं कस्टमरचा विश्वास नको आपल्याकडून ठेवायला. तुम्हीसुद्धा ह्या गोष्टीची काळजी घ्या. ब्लाऊज असू दे, ड्रेस असू दे, किंवा तुमच्याकडे कुठल्याही गोष्टीचं मटेरियल असू दे, फिटिंगचं असू दे किंवा शिवायला असू दे, ते कपडा पूर्ण व्यवस्थित बघून घ्यायचा. कुठे डाग आहे का, कुठे कटपीस आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचं, बारीकसारीक गोष्टीचं हे करून घ्यायचं आणि आपला जो रेट आहे तो कस्टमरला सांगायचा. तर अशा पद्धतीने माझ्याकडे या अल्ट्रेशनचं काम काल रात्री आलं होतं, म्हणून म्हटलं चला त्याच्यामध्ये सुद्धा मी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेते ते तुमच्यापर्यंत शेअर करावं. धन्यवाद.